आणि बारामतीत झालेल्या या भीषण विमान अपघातानंतर अनेक प्रश्नही उपस्थित झालेत। पण हा विमान अपघात नेमका कसा झाला, का झाला, त्यापाठीमागे काही तांत्रिक कारण होतं की अन्य काही, अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आता सुरू होईल। आणि अपघाताच्या चौकशीचे आदेश केंद्र सरकारकडून दिले गेले आहेत आणि त्यानुसार आता एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजे AAIB कडून हा सगळा तपास पूर्ण केला जाईल। पाहूया या अपघाताच्या तपासाच्या अनुषंगाचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। बारामतीतला हा फक्त एक विमान अपघात नव्हता, तर हा महाराष्ट्राला बसलेला एक मोठा धक्का होता। महाराष्ट्राच्या राजकारणातला दादा माणूस या अपघातानं हिरावून घेतला। पण हा अपघात कसा झाला, का झाला, याची कारणं शोधण्याची जबाबदारी आहे ती एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अर्थात AAIBची। गेल्या वर्षी अहमदाबाद विमान अपघातानंतर AAIB चर्चेत आलं होतं। अजित पवारांच्या अपघाताची चौकशी सुद्धा याच टीमकडे असणार आहे। I'm very deeply saddened by the accident that has happened. In fact, my heart is still very heavy with sorrow. और जैसे ही सुबह पता चला, अभी डाइजेस्ट करने में ही बहुत दिक्कत हो रही है कि अजित दादा अभी हमारे साथ नहीं है। और अजित दादा के साथ 4 और लोग भी थे प्लेन में। उन सारे परिवारों को अपने कॉन्डोलेंसेस देता हूँ। 2 पायलट थे, क्रू थे और PSO भी थे उनके साथ। और अजित दादा से जैसे आपने बोला, हमारी भी काफ़ी मुलाकातें रही हैं पिछले 18 महीने जब से मैं मंत्री बना हूँ। और एक यंग मिनिस्टर होने के नाते वो काफ़ी गाइडेंस भी हमें देते थे। 2012 पासून देशभरात सामान्य विमानं आणि हेलिकॉप्टर्सच्या 112 अपघातांची नोंद झाली आहे। याच काळात देशाच्या हवाई क्षेत्रात 128 गंभीर अपघात झाले आहेत। 2019 साली तब्बल 27 गंभीर हवाई अपघात झाले। 2025 मध्ये देशात 5 गंभीर हवाई अपघात झाले। अजित पवार यांचा अपघात वर्ष 2026 मधला पहिलाच अपघात आहे। यामुळे या अपघाताच्या तपासाचं आव्हान AAIB समोर असेल। बारामतीत अपघातग्रस्त झालेलं विमान हे दिल्लीच्या VSR व्हेंचर्स कडून चालवलं जात होतं। ते मूळच्या कॅनडाच्या बॉम्बार्डियर कंपनीचं होतं। लिअरजेट 45 XR या प्रकारचं ते विमान होतं। हे विमान चालवणारे दोन्ही वैमानिक अनुभवी असल्याचं VSR व्हेंचर्सच्या मालकांनी म्हटलंय। बारामती विमानतळाचा विचार केल्यास ही जागा समुद्र सपाटीपासून 604 मीटर उंचीवर आहे। या विमानतळाला 1770 मीटर लांबीची धावपट्टी आहे। ही लांबी महत्त्वाच्या विमानतळांच्या तुलनेत सरासरी 40% कमी आहे। हा नियमित उड्डाणांचा तळ देखील नाहीये। त्यामुळेच विमानतळावरचं लँडिंग वैमानिकाला कुठल्याही उपकरणांखेरीज अंदाज घेत करावं लागतं। त्यातून आज सकाळी धुक्यामुळे कमी दृश्यमानता होती आणि याच कारणामुळे लँडिंग वेळी अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। प्रथम दर्शनी तर हे विजिबिलिटीचंच कारण दिसतंय की पायलट आणि ATC बारामती या एअरपोर्टचं काय जे काही संभाषण झालं त्यांच्यातलं बोलणं आलं त्याच्यामध्ये ते स्पष्ट आहे की कदाचित विजिबिलिटीचा प्रॉब्लेम दिसतोय आणि म्हणून लँडिंग करताना हा अपघात घडला। आणि दुर्दैवानं आज हे सगळं जे काही घडलं, मला असं वाटतं की खरं तर इतकं वेदनादायक आहे, इतकं दुःखद आहे की इतक्या वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं मी कार्यकर्ता आहे। आणि आज मला असं वाटतं की कोविडच्या सगळ्या काळामध्ये पुण्यात ते पालकमंत्री, मी महापौर म्हणून आम्ही 2-2.5 वर्ष इतकं काम केलं। त्यांचा सहवास खूप लाभलेला कार्यकर्ता आहे। बाकी आयुष्यात कोण कुठल्या विचाराचं काम त्याच्यापेक्षा कधीही मनभेद न होता एकत्र काम केलं, याचं एक मला कायम दादांची उणीव। पक्षाच्या किंवा इतर राजकीय कामांसाठी आणि कार्यक्रमांसाठी राजकीय नेत्यांना सातत्यानं हवाई प्रवास करावाच लागतो। दुर्दैवानं गेल्या काही दशकात अशाच हवाई अपघातात काही नेत्यांना जीव गमवावा लागलाय। संजय गांधी 23 जून 1980ला स्वतःचं उडवत असलेलं विमान कोसळून संजय गांधींचा अकाली मृत्यू झाला। माधवराव शिंदे 30 सप्टेंबर 2001ला माधवराव शिंदे यांचा उत्तर प्रदेशात विमान अपघातात मृत्यू झाला। GM बालयोगी 3 मार्च 2002ला कर्नाटकात हेलिकॉप्टर अपघातात माजी खासदार बालयोगी यांचा मृत्यू झाला। YS राजशेखर रेड्डी 2 सप्टेंबर 2009ला आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री YS राजशेखर रेड्डींचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं। दोरजी खांडू अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचं 30 एप्रिल 2011ला हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं। विजय रुपाणी 12 जून 2025ला
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचं अहमदाबाद विमान अपघातात निधन झालं. दुर्दैवानं ह्यात आज आणखी एक नाव जोडलं गेलंय, ते अजित पवारांचं. अजित पवारांचं अपघातग्रस्त विमान ज्या कंपनीचं होतं त्या VSR व्हेंचर्सच्या एका विमानाचा अपघात वर्षभरापूर्वी मुंबई विमानतळावर झाला होता. हा अपघात सुद्धा बारामतीतल्या अपघातासारखाच होता, पण त्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आज अजितदादा आणि विमानातील 4 जण दुर्दैवी ठरले. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.